काही प्रश्न मात्र सुटलेले नाहीत. प्रामुख्याने पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न तुम्ही सांगताय माझ्या काळामध्ये मीच तो विषय मांडला आणि माझ्यामुळेच तो मार्गी लागणार आहे. एखाद्या खासदाराने पत्रव्यवहार केला असेल तर मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देईल असं आपण म्हणाला होतात. माजी खासदार अशोकराव मोहोळ, माजी खासदार स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर यांचे सहकारी म्हणतात आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. दादा वास्तव काय? कोणी पत्रव्यवहार केला, काय केला याबद्दल माझं काही देणं घेणं नाही. याच्याबद्दल माझ्याशी काही त्याचा संबंध येत नाही. पण मी आपल्याला पुन्हा एकदा ठाम आणि ठामपणे सांगतो की पुणे नाशिक रेल्वेचा सर्वे 1995-96 मध्ये एकदा झाला होता आणि तो सुद्धा त्यावेळचे रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांच्या आग्रहाने, त्यांच्या हस्तक्षेपामुळं. त्यांना कोणीतरी म्हणालं असेल सर्वे करा. रेल्वे मंत्री स्वतः असल्यामुळं त्यांच्याकडं रेल्वे प्रवासी संघटनांची मागणी होती म्हणून त्यांनी तो हे केलेल्याचं त्यांचं ऑलरेडी कॉरस्पॉन्डन्समध्ये आहे. माझ्याकडं आता माझ्या कार्यालयामध्ये रेल्वेची अधिकृत नोट आहे. 1995-96 साली सर्वे झाला. 5 वर्षे तो सर्वे रेंगाळला. 2001 साली त्या सर्वेच्या माध्यमातून असं स्पष्ट झालं की हा रेल्वे प्रकल्प किफायतशीर नसल्यामुळे, लॉसमध्ये जाणारा प्रकल्प असल्यामुळे हा प्रकल्प 2001 रोजी फाईल बंद करण्यात आली आणि हा प्रकल्प संपला त्याच वेळेला. त्याच्यानंतर जो काही प्रकल्पाला चालना मिळाली, जो काही प्रकल्प चालू झाला म्हणजे त्याच्यावर कारवाई चालू झाली ती फक्त 2005 मध्ये. 2001ला प्रकल्प बंद झाला. 2005ला मी पुन्हा तो. दादा तुमच्या काळामध्ये त्या प्रकल्पाला चालना मिळाली हे वास्तव आहे. पण तुमचं म्हणणं असं आहे की माझ्या अगोदर एकाही खासदाराने साधा पत्रव्यवहारही केला नाही. जर तत्कालीन पुन्हा सांगितलं रेल्वेचं अधिकृत डॉक्युमेंट माझ्याकडे आहे. मी आता आपल्याला 2 मिनिटांमध्ये देतो. रेल्वेचं अधिकृत डॉक्युमेंट आहे की याची क्रोनॉलॉजी की कधी काय कोणी कसं ह्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की 1995-96 साली पहिला सर्वे ऑर्डर झाला. तो सर्वेचं केल्यानंतर 2001ला त्याचा रिपोर्ट आला की सर्वे निगेटिव्ह येतो, त्यामुळं तो प्रकल्प आणि ती फाईल बंद करण्यात आली. ह्या उपर जर कोणाला म्हणायचं असेल की कोणी पत्रव्यवहार केला असेल, मला त्याचा काही ऑब्जेक्शन नाही. पण पत्रव्यवहार जर असेल तर तुमच्या शब्दाचं काय? नाही, शब्दाचं काय नाही. मी तुम्हाला सांगितलं रेल्वेनं जे दिलं आहे, मग रेल्वेनं दिलं असतं ना की कोणी पत्रव्यवहार केला, कोणी पाठपुरावा केला. पत्रव्यवहार केला नाही हे ठाम आहे. मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. कोणी पत्रव्यवहार केला याच्याशी माझं काही देणं घेणं नाही किंवा काय त्याच्याबद्दल माझा काही आक्षेप नाही. केला असेल पण तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की रेल्वेचं जे अधिकृत इतिवृत्तांत आहे ह्या रेल्वेच्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये जाहीरपणे मी सांगतो, अजूनही सांगतो, 1995-96 साली रेल्वेचा सर्वे जाहीर झाला आणि तो बंद झाला. त्याच्यानंतर 2005पर्यंत कोणी काही केलं नाही. त्याच्यावर 2005लाच मी त्याची कारवाई केली. खासदार साहेब तुमचं अभिनंदन. पुणे नाशिक रेल्वे तुमच्या कारकिर्दी म्हणजे 2019च्या पुढच्या टर्ममध्ये हा विषय मार्गी लागेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. बऱ्याचशा प्रसिद्धी माध्यमातून असेल किंवा वृत्तपत्रातून असेल, सोशल मीडियामधून असेल, लोकांचं म्हणणं आहे की आम्ही लहानपणापासून ऐकतोय, आम्ही अनेक वर्षापासून ऐकतोय, आम्ही लहानपणापासून पाहतोय रेल्वे येणार येणार येणार. अशी परिस्थिती नव्हती, कधीच नव्हती. 2005ला ज्यावेळेला आम्ही हे कार्य हातात घेतलं, 2005 ते 2014 प्रत्येक रेल्वे संकल्पामध्ये, अर्थसंकल्पामध्ये माझी मांडणी असायची, माझं भाषण असायचं. आपण लोकसभेचं रेकॉर्ड तपासून पहा. लोकसभेच्या रेकॉर्डमध्ये पुणे नाशिक रेल्वेची मागणी ह्यापूर्वी कोणी केली असेल तर मला माहिती. मग अशोकराव मोहोळ सुद्धा म्हणायचे की मी सुद्धा ही मागणी केली. मला सांगितलं असे अनेक प्रकल्प पेंडिंग आहेत, तुम्ही थोडं थांबा म्हणून मी थांबलो. नाही, मग त्यांनी दाखवावं. अशोक अण्णा मोहोळ यांच्याबद्दल मला आदर आहे, मला त्यांच्या विरोधात जायचं नाही. त्यांनाही तुमच्याबद्दल आदर आहे. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की रेल्वेच्या लोकसभेच्या रेकॉर्डमध्ये जे स्पीचचं रेकॉर्ड आहे, तुम्ही 25 वर्षाचं रेकॉर्ड पहा,
त्या रेकॉर्डमध्ये रेल्वेची मागणी, पुणे नाशिक रेल्वेची मागणी मीच केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त नाशिक पुणे, ह्याच रेल्वेला नाशिक पुणे म्हणून समीर भुजबळ याने सुद्धा त्यावेळेला पाठपुरावा केला होता. परंतु त्या बाजूने, मी ह्या बाजूने म्हणतोय, तर समीर भुजबळने सुद्धा पत्रव्यवहार केला होता. बैठक आम्ही दोघांनी संयुक्तपणे ते खासदार असताना केल्या होत्या. पण सांगतो मी तुम्हाला, 2005 ते 2014पर्यंत 10 वर्ष प्रत्येक बजेटमध्ये, प्रत्येक बजेटच्या भाषणामध्ये माझा हा उल्लेख असायचा. मग 377 कलम असेल, शून्य प्रहर असेल, किंवा महत्त्वाच्या मुद्द्याच्या विषयावर चर्चा असेल, ह्या सगळ्या विविध चर्चेच्या याच्यावर, फोरमवर मी पुणे नाशिक रेल्वेचा आग्रह धरला. 2013-14ला तत्कालीन रेल्वे मंत्री काँग्रेसच्या काळातले लालू प्रसाद असेल, ममता असेल, किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील, यांनी तत्वशः मंजुरी दिली होती 2013ला की पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प मंजूर, त्याला 2,500 कोटी रुपये देऊ, आणि 2,500 कोटी रुपयापैकी 1,250 कोटी रुपये राज्य सरकार, 1,250 कोटी रुपये केंद्र सरकार, अशा पार्टनरशिपमधून हा रस्ता, हा रेल्वे प्रकल्प होईल, अशा प्रकारची तत्वशः मंजुरी दिली. ती मंजुरी गेल्यानंतर हा प्रकल्प छाननीसाठी नियोजन मंडळाकडं, म्हणजे जे प्लॅनिंग कमिशनकडे पाठवला, तो तिथं कॅन्सल झाला. 2014ला नवीन सरकार, NDA सरकार अस्तित्वात आल्यानंतर मी पुन्हा त्याची पाठपुरावा केला आणि 2016ला सुरेश प्रभूने त्याला फायनली मंजुरी दिली. पूर्वीचे तत्वशः मंजुरी त्याला काही अर्थ नव्हता. ह्या वेळच्या तत्वशः मंजुरीमध्ये हा प्रकल्प रेल्वेच्या पिंक बुकमध्ये घेतला. रेल्वेचं पिंक बुक म्हणजे हा ब्रिटिश काळापासून चाललेला आलेला प्रथा आहे. पिंक बुकमध्ये आलेला प्रकल्प हा होतोच होतो, म्हणजे मंजुरी झाल्यासारखाच असतो. तर पिंक बुकमध्ये हा प्रकल्प 2016 रोजी आला. आता 2016ला मंजूर झालेला प्रकल्प, लोकांना एवढी घाई आहे की 2016ला प्रकल्प मंजूर झाला रेल्वेचा, त्याची आजची कॉस्ट आहे 7,500 कोटी रुपये. ती खासदार आढळरावने रेल्वेची आम्हाला नुसती स्वप्न दाखवली. अरे 2 वर्षामध्ये रेल्वे प्रकल्प होतो का? 2 वर्षामध्ये झेडपीचा रस्ता 1 कोटीचा करायचा म्हटलं तर त्याचं प्लॅनिंग आणि 2004 पासून रेल्वेचा प्रश्न तुम्ही मांडताय. 2018 संपलं, 2019 सुरू झालेलं आहे. किमान 2024 पर्यंत लोकांना रेल्वेत बसायला मिळेल का? बोलू द्या, वस्तुस्थिती सांगू द्या. पहिलं वस्तुस्थिती अशी आहे की 2016ला हा प्रकल्प अधिकृत मंजुरी झाली. अधिकृत मंजुरी ही 2016ला झाली. 16 पर्यंत अपयश आलं किंवा सरकारने टाळलं आणि अपयश आलं, काही म्हणा, त्याला प्राधान्य देण्यात आलं नाही. 2 वर्षामध्ये ग्रीप आली. 2016 पासून खऱ्या अर्थाने याला गती आली. 2016 नंतर कंपनी स्थापन करायचा ज्यावेळेला वेळ आली, राज्य सरकार आणि रेल्वे दोघांच्या भागीदारीमध्ये महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी स्थापन करायची. दोघांनी बीज भांडवल त्याच्यामध्ये गुंतवायचं. दोघांनी 50-50 कोटी रुपये जमा केले. 100 कोटी रुपये जमा झाले. त्याचं बेलाडपेटला ऑफिस उभं केलं आहे. टोकन मनी याच्यावर पडली. परंतु ह्या प्रक्रियेला 1 वर्ष, 1.5 वर्ष गेले कंपनी स्थापन होण्यासाठी. मग मेमोर ऑफ अंडरस्टँडिंग, दोघांच्या कागदोपत्री, कंपनी रजिस्ट्रेशन, ह्या सगळ्या प्रकाराला जवळजवळ वर्षभराच्या वर, 1.5 वर्ष काळ गेला. आणि त्याच्यानंतर गेल्या 7-8 महिन्यापासून खऱ्या अर्थानं त्याला चालना मिळाली. मग त्याचा सर्वे करत असताना काही लोकांचं ऑब्जेक्शन आहे की हा प्रकल्प पूर्वी पुण्यापासून तळेगावपासून चाकण वगैरे असा राजगुरुनगर, नंतर पाबळ, मलठण, नारायणगाव असा येत होता निळगुडसर मार्गे. पण नवीन स्थापन झालेल्या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरनं ठरवलं हा प्रकल्प आपल्याला इतरांसारखा प्रकल्प करायचा नाही, हा किफायतशीर मार्गाने जावा, त्यातून त्या प्रकल्पाला, त्या रेल्वेला फायद्यात आणावं. त्यासाठी नवीन संकल्पना काय, तर नवीन संकल्पना म्हणजे याच्यासाठी हायस्पीड रेल्वेचा प्रयोग भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा करायचा. मग ते करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा नवीन रूटिंग बघितलं की असं सरळ जाणं किंवा तसं सरळ जाणं. ह्यासाठी त्यांनी तो मार्ग राजगुरुनगरपासून पाबळ, मलठण, निळगुडसर आणि परत मंचरला यायच्याऐवजी त्यांना किफायतीचा मार्ग वाटला राजगुरुनगरपासून मंचरला यावा, की जेणेकरून अंतर वाचेल आणि पैसे वाचेल. त्यामुळे त्याने निर्णय घेतला. लोकांना गैरसमज झाला की मी मुद्दामहून मलठण, पाबळ आणि निळगुडसर टाळलं.
मी त्याच्यावर मंत्र्यांना भेटून माझं ऑब्जेक्शन दिलं की जो पूर्वीचा मार्ग होता त्या मार्गाप्रमाणे माझं ते सुद्धा पत्रव्यवहार आहे, त्या पत्रव्यवहाराप्रमाणे मी विनंती केली की पूर्वीच्या मार्गाने जा. त्यावेळेला सरकारनं रेल्वे मंत्र्यांनी आणि त्या MDने सांगितलं की हा प्रकल्पामध्ये अशी अडचणी आहेत, आम्हाला हायस्पीड करायचं असेल, लवकर करायचं असेल, किफायतशीर जर व्हायचं असेल तर आम्हाला हा मार्ग करायची मुभा द्या, तुम्ही याच्यामध्ये येऊ नका. माझ्या तोंडी त्याने मला सरळ सांगितलेलं आहे. त्यामुळं हा प्रकल्प इकडनं आला. आता हे झाल्यानंतर नवीन सर्वे झाला. पूर्वीची सिंगल लाईनचा प्रोजेक्ट होता, आता डबल लाईन होणार आहे, 2 ट्रॅक होणार आहे, हायस्पीड होणार आहे, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून असणार आहे. पुण्यावरून निघालेली रेल्वे नाशिकला 2 तासात पोहोचणार आहे. काही स्टेशन आता प्रत्यक्षात रेल्वे पोहोचेल कुठल्या वर्षी? मी तुम्हाला सांगतो, कदाचित येणाऱ्या 6 महिन्यामध्ये 7 महिन्यामध्ये त्याचं कामकाजाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. आता लँड ॲक्विजिशनचे गट नंबर वगैरे सगळे जमा करून त्याचं भूसंपादनाचं काम लवकरात लवकर चालू होईल. इलेक्शनच्या दरम्यान त्याचं काम चालू होईल. प्रत्यक्षात पुण्यातला माणूस नाशिकला कधी पोहोचेल? त्या रेल्वेने 3 ते 4 वर्षामध्ये पुण्यावरून नाशिकला जाऊ आपण सगळेजण एकत्र प्रवास करू, अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. खासदार साहेब, आपल्याला मनापासून धन्यवाद.